नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जमिनीवर स्वतःचा मालकी हक्क सिद्ध करणारे 7 पुरावे पाहणार आहोत। आजकाल जमिनीच्या किंवा जागेच्या मालकी हक्कासाठी बरेच वाद होतात। या संदर्भात कोर्टामध्ये हजारोच्या संख्येने खटलेही चालू आहेत आणि ते वर्षानुवर्ष चालू राहतात। बऱ्याचदा तर असं होतं की जमीन कसणारा एक पण प्रत्यक्षात मालक मात्र दुसराच निघतो। त्यामुळे मग जमिनीच्या मालकी हक्काविषयी वाद निर्माण झाल्यास संबंधित जमीन ही आपल्याच मालकीची आहे हे सिद्ध करण्यासाठी जमिनीसंबंधीचे काही पुरावे कायमस्वरूपी जतन करून ठेवले गरजेचे आहे। आणि हे 7 पुरावे नेमके कोणकोणते आहेत आपण ते पाहूया। तर जमिनीवर मालकी हक्क सांगणारे 7 पुरावे कोणकोणते? पुरावा नंबर 1। पुरावा नंबर 1 खरेदी खत। जमिनीच्या मालकी हक्काचा पहिला पुरावा म्हणजे खरेदी खत। खरेदी खत म्हणजे काय तर ज्या दोन व्यक्तीच्या मध्ये जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार होत असतो त्या व्यवहाराचा सरकारी दस्त म्हणजे खरेदी खत। खरेदी खतामध्ये ज्या दोन व्यक्तीमध्ये व्यवहार झाला आहे त्या दोन व्यक्तीचे नावे, किती तारखेला, किती क्षेत्राचा आणि किती रुपयामध्ये हा व्यवहार झाला आहे त्याची सविस्तर माहिती खरेदी खतामध्ये असते। म्हणून खरेदी खत हे जमिनीच्या मालकीचे हक्काचा प्रथम पुरावा मानला जातो। पुरावा नंबर 2 7/12 उतारा। जमिनीच्या मालकी हक्काचा दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे 7/12। 7/12 मध्ये 2 गाव नमुने असतात। पहिला असतो गाव नमुना नंबर 7 ज्यामध्ये जमिनीच्या मालकीची माहिती असते, तर दुसरा गाव नमुना असतो गाव नमुना 12 यामध्ये पिकाची नोंदवही म्हणजेच त्या जमिनीमध्ये कोणती पिके घेतली जात आहेत या संदर्भात नोंदी असतात। पुरावा नंबर 3 खाते उतारा 8 प्रत्येक गावामध्ये 7/12 धारकांना एक स्वतंत्र खाते नंबर दिला जातो। समजा एखाद्या शेतकऱ्याची जमीन एकाच गावामध्ये आहे परंतु अनेक ठिकाणी अनेक गटामध्ये असेल तर एकाच 7/12वर ती येत नाही, परंतु 8 उतार्यावर ती सर्व जमीन एकाच ठिकाणी एकूण किती आहे हे दाखवले असते। म्हणून 8 हा जमिनीचा मालकी हक्काचा महत्त्वाचा पुरावा ठरतो। पुरावा नंबर 4 जमीन मोजणीचे नकाशे। जर समजा एखाद्या जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भात काही वाद उद्भवले असतील तर त्या जमिनीच्या मोजणी नकाशा हा मालकी हक्काचा पुरावा म्हणून उपयोगी पडू शकतो। मोजणी नकाशामध्ये त्या नकाशामधील त्या गटामधील शेतजमिनी ही कुणाच्या नावावर आहे त्याची नोंद असते, तसेच त्या ठराविक जमिनीच्या चारी बाजूंना कुठल्या शेतकऱ्याची जमीन आहे हे नमूद केलेले असते। तसेच इतर महत्त्वाच्या खानाखुणासुद्धा त्यावर असतात। म्हणून जमिनीचा मोजणी नकाशा हा सुद्धा जमिनीच्या मालकी हक्काचा महत्त्वाचा पुरावा मानला जातो। पुरावा नंबर 5 जमीन महसूल भरल्याच्या पावत्या। दरवर्षी जमिनीचा महसूल हा भरावा लागतो आणि तो भरल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना महसूल भरल्याच्या पावत्या दिल्या जातात। या पावत्यावर शेतकऱ्याचे नाव आणि कुठल्या जमिनीसाठी तो महसूल भरला आहे याबद्दल माहिती असते। त्यामुळे या पावत्यांचा वापर काही प्रसंगी जमिनीच्या मालकी हक्काचा पुरावा लँड रेकॉर्ड्स म्हणून वापर करता येऊ शकतो। यामुळे या महसूल भरलेल्या पावत्यासुद्धा जपून ठेवणे गरजेचे आहे। पुरावा नंबर 6 जमिनीसंबंधीचे खटले। जर तुमच्या जमिनीसंदर्भात काही खटले न्यायालयात गेलेले असतील तर त्या खटल्यामधील कागदपत्रे जसे की जबाबाच्या प्रती, निकालपत्र हे सुद्धा वेळेप्रसंगी जमिनीच्या मालकी हक्क सांगण्यासाठी पुरावा म्हणून वापर होऊ शकतो। यामुळे अशी कागदपत्रे सुद्धा जपून ठेवणे गरजेचे आहे। शेवटचा पुरावा पुरावा नंबर 7 प्रॉपर्टी कार्ड। जर तुमची एखाद्या बिगर शेती क्षेत्रावर घर, व्यवसाय, बिल्डिंग किंवा थोडक्यात अशी जमीन तुमच्या नावावर असेल तर ती जमीन तुमच्या मालकीची आहे हे सांगणारा किंवा सिद्ध करणारा पुरावा म्हणजे प्रॉपर्टी कार्ड। प्रॉपर्टी कार्डमध्ये एखाद्या बिगर शेतजमीन क्षेत्रावर त्या मालकीची किती जमीन आहे, ती कुणाच्या नावावर आहे इत्यादी माहिती दिलेली असते। त्यामुळे प्रॉपर्टी कार्ड हा मालकी हक्काचा महत्त्वाचा पुरावा असतो। अशा प्रकारे आपण जमिनीवर मालकी हक्क सिद्ध करणारे 7 पुरावे पाहिले असतील। खरेदी खत, 7/12 उतारा,
खाते उतारा, अट जमीन मोजणीचे नकाशे, जमीन महसूल भरलेल्या पावत्या, जमीन संबंधीचे खटले आणि प्रॉपर्टी कार्ड. तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.